राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय। नमस्कार। आज दिनांक 6 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। वासनेचे प्राबल्य। नमस्कार। आज दिनांक 6 मार्च। श्रीराम जय राम जय जय राम। वासनेचे प्राबल्य। माझ्या निरूपणाचा तुम्हाच विसर पडतो म्हणूनच बरे आहे। एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे। हे पापच आहे। जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे। खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे। आपण ऐकतो की अंतःकाळी जी मती तीच गती। मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो। तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही। त्याचप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे, तो त्याला पालटता येत नाही। तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी। आपण कळून सवरूनही वासनेला, अहमपणाला आधार देतो, इथेच आपले चुकते। आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते। माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे? त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते। अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही। असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्ये करीतच असतो आणि त्याचप्रमाणे त्याची वासना बनत जाते। वासना म्हणजे अभिमान, म्हणजे मीपणा। अशा रीतीने अहमपणाच जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला? खरोखरच मनुष्याचा अहमपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे। नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही। ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे। परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही। आम्हाला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे। भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल, हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे। मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे। आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे। मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल। वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे। ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके त्याचे नामस्मरण करावे। जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला वासनेविषयी सांगतात। खरं तर प्राणीमात्रांचा जन्म हा वासनेतच होतो आणि अंतही वासनेतच होतो आणि या वासनेमुळेच खरं तर आपण आपल्या प्रपंचात विषयांमध्ये अडकून पडलेले असतो आणि जिथे वासना आली तिथे अर्थातच अहमपणाही आला आणि हा अहमपणा, हा मीपणा, कर्तेपणाच खरं तर आपल्या आणि आपल्या भगवंतामध्ये येत असतो। कारण जोपर्यंत आपल्यातला हा अहंकार आणि मीपणा, ही कर्तेपणाची भावना जाणार नाही तोपर्यंत आपण आपल्या परमेश्वराच्या जवळही जाणार नाही
आणि आपण जर आपल्या परमेश्वराची अनुसंधान साधू बघत असू तर मात्र आपल्याला आपल्यातला हा कर्तेपणा बाजूला ठेवावाच लागेल. आणि त्यासाठी अर्थातच शस्त्र हेही तितकं सूक्ष्म असंच असायला हवं. आणि म्हणूनच भगवंताचं जे नाम आहे, जे त्याला अत्यंत प्रिय आहे आणि जे सर्वश्रेष्ठ अस्त्र आहे, ते आपण आपल्याजवळ बाळगायला हवं. आपल्या भगवंताचं नाम आपण सातत्याने घ्यायला हवं. तरच आपल्यातला हा वासनाक्षय होऊ शकतो, ज्याच्याद्वारे आपली मीपणाची जी भावना आहे ती आपल्यातनं निघून जाऊ शकते आणि आपण आपल्या भगवंताला साधू शकतो. म्हणूनच आपण आपल्या गुरुने दिलेलं नाव सातत्याने घेऊया आणि आपल्या भगवंताच्या जवळ जाऊया, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.